जय शिवराय मित्रांनो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाची सर्व सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले. उद्धव ठाकरे यांना नवीन नाव व नवीन तात्पुरतं चिन्ह घ्यायला लागलं. तेव्हापासूनच एका गोष्टीची प्रचंड चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होते आहे की राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील का. 2007 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मात्र सुरुवातीच्या काळात मिळालेला प्रचंड प्रतिसाद सोडता नंतरच्या काळात राज ठाकरेंच्या पक्षाला उतरती कळा लागली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज ठाकरे व शिवसेना हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. विरोधात गेलेलं वातावरण बघता शिवसेना ठाकरेंकडेच आहे हे दाखवण्यासाठी राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील अशी चर्चा सुरू झाली. अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या संदर्भात सूचक विधान केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे हे शिंदेच्या शिवसेनेचे नवीन प्रमुख असतील. यावर महाराष्ट्रातून विविध प्रतिक्रिया आल्या. बरेच लोक राज ठाकरेंनी शिवसेनेचे प्रमुख व्हावे या मताला समर्थन देत आहेत. पण खरंच जर राज ठाकरे शिवसेनेचे नवीन प्रमुख झाले तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. राज ठाकरे नावाभोवती एक वलय आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. भलेही त्यांचा पक्ष महाराष्ट्रात फक्त नावाला असला तरी राज ठाकरे हे नाव प्रत्येकाच्या ओठावर दिसून येतं. असं म्हटलं जायचं की राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या सर्वात जास्त जवळ होते. मात्र अंतर्गत राजकारणामुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तोही अशा वेळेस जेव्हा शिवसेनेचे दोन भाग तयार झाले आहे. तर त्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर भारी पडू शकतात अशी शक्यता आहे. राज ठाकरे यांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका व उद्धव ठाकरे यांनी घेतलेली सर्व धर्म समभावाची भूमिका राज ठाकरे व शिवसेनेच्या पथ्यावर पडेल असं होऊ शकतं. ही एक बाजू झाली तरी दुसरी बाजू अशी आहे की राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख झाल्यास सध्या शिवसेनेत असलेल्या नेत्यांची नाराजी होईल. राज ठाकरे स्वतः सोबत म्हणून मनसेमधून जे नेते व कार्यकर्ते घेऊन येतील ते शिवसेनेत महत्त्वाच्या भूमिकेत राहतील. त्याचा फटका सध्याच्या शिवसेनेच्या नेत्यांना बसेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे व नाशिक वगळता महाराष्ट्रात अन्यत्र पक्षवाढीसाठी काही खास काम केले नाही असे आरोप करण्यात येतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असताना त्यांना शिवसेनेची कमान सोपवणे म्हणजे एक मोठी रिस्क आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. एकनाथ शिंदे हे सातत्याने पक्षवाढीसाठी जमिनीवर उतरून काम करतात तर राज ठाकरे यांचा शाही थाट महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेनेचे प्रमुखपद स्वीकारल्यास त्याचा कितपत फायदा शिवसेनेला होईल यावर शंका उपस्थित केली जाऊ शकते. मात्र शिवसेनेची कमान एका ठाकरे नावाच्या व्यक्तीकडे जाईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना महाराष्ट्राला बघायला मिळेल, ज्यात सध्याच्या परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास उद्धव ठाकरे गटापेक्षा शिवसेना जास्त मजबूत दिसून येईल. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं? राज ठाकरे खरंच शिवसेनेचे प्रमुख होतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.